नमस्कार. 10वीची परीक्षा पास होणं हा खरोखरच एक खूप मोठा आणि आनंदाचा टप्पा आहे, नाही का? नक्कीच, हा यश साजरा करण्याचा क्षण आहे. पण सेलिब्रेशन झाल्यावर लगेचच एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. आता पुढे काय? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. 10वी नंतर आपल्याकडे नेमके कोणते शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत, हे आपण अगदी सोप्या आणि रंजक भाषेत समजून घेणार आहोत. आता साहजिकच पुढे इतके सारे पर्याय दिसले की थोडं दडपण येऊ शकतं आणि असं वाटणं अगदी नॉर्मल आहे. पण यात एक अत्यंत भारी आणि आनंदाची बातमी आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020 मुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत आता खूप मोठी लवचिकता आली आहे. म्हणजे बघा, आता पूर्वीसारखी बंधने उरलेली नाहीत. आता विद्यार्थी चक्क एकाच वेळी फिजिक्स आणि इकॉनॉमिक्स किंवा अगदी फिजिक्ससोबत संगीत सुद्धा एकत्र निवडू शकतात. खरंच खूपच कमाल आहे. शिक्षणाचं हे नवीन युग खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या आवडीला प्राधान्य देणारं आहे. तर आजच्या या सत्राची दिशा कशी असेल? सुरुवातीला आपण 10वीच्या या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलू. मग आपण बघूया सिद्धांतवादी म्हणजेच पारंपरिक प्रवाह. त्यानंतर कृतिशील विद्यार्थ्यांसाठी असणारे प्रात्यक्षिक किंवा हँड्स ऑन कोर्सेस. पुढे आपण या दोन्ही मार्गांची तुलना करू आणि शेवटी विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वानुसार अगदी योग्य मार्ग कसा निवडायचा हे समजून घेऊ. चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. पारंपरिक प्रवाह, ज्याला आपण 10+2चा मार्ग असेही म्हणतो. ज्यांना पुढे जाऊन BTech, BCom, BA किंवा MBBS सारख्या पारंपरिक पदव्या मिळवायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा 10+2चा मार्ग सर्वात बेस्ट आहे. गंमत म्हणजे या पारंपरिक प्रवाहातील प्रत्येक शाखेला आपण एका खास सुपर पॉवरशी जोडू शकतो. उदाहरणार्थ, सायन्स किंवा विज्ञान शाखा निवडणारे विद्यार्थी हे जणू युनिव्हर्स डिटेक्टिव्हज असतात, ज्यांना या विश्वाचे रहस्य उलगडायचे आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताच्या माध्यमातून क्लिष्ट प्रश्न सोडवायला ज्यांना आवडतं, त्यांच्यासाठी हा मार्ग अगदी योग्य आहे. दुसरीकडे आहेत कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेचे विद्यार्थी. हे आपले मास्टर्स ऑफ मनी, ज्यांना बिझनेस, अर्थकारण आणि पैशांचे व्यवस्थापन यात रस आहे, ते इथे अकाउंटन्सी आणि अर्थशास्त्र शिकून कमाल करतात. आणि तिसरी शाखा म्हणजे आर्ट्स किंवा कला शाखा. हे आहेत आपले स्टोरी टेलर्स. मानवी वर्तन, इतिहास, समाज आणि सर्जनशीलता समजून घेण्याची एक भन्नाट सुपरपॉवर आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, आर्ट्स ही आता फक्त एक उरलेला पर्याय म्हणून राहिलेली शाखा नाहीये, तर ती आजच्या काळात समाज घडवणारी एक अत्यंत महत्त्वाची शाखा बनली आहे. आता हे पारंपरिक मार्ग म्हणजे नुसत्याच साध्या पदव्या नाहीत बरं का, तर ते आजच्या आधुनिक उद्योगांमधील अत्यंत आकर्षक आणि प्रभावशाली करिअरचा एक भक्कम पाया आहेत. विज्ञानातून विद्यार्थी थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI किंवा वैद्यकीय क्षेत्रात झेप घेऊ शकतात. कॉमर्समधून चार्टर्ड अकाउंटन्सी आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे मोठे दरवाजे उघडतात, तर आर्ट्समधून वकिली, UPSC सारख्या नागरी सेवा, UI/UX डिझाईन किंवा अगदी पत्रकारिता यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या भूमिका साकारता येतात. आता वळूया एका वेगळ्या आणि अत्यंत रंजक अशा दुसऱ्या टप्प्याकडे, प्रात्यक्षिक कोर्सेस, ज्यामध्ये प्रामुख्याने डिप्लोमा, ITI आणि पॅरामेडिकल कोर्सेसचा समावेश होतो. असे अनेक विद्यार्थी असतात ज्यांना जाडजूड पुस्तके वाचून नुसतीच थिअरी शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने गोष्टी बनवायला आणि निर्माण करायला जास्त आवडतं. अशा विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक कोर्सेस हा एकदम परफेक्ट मार्ग आहे. आपण यांना द डुअर्स म्हणूया. हे 3 वर्षांचे कोर्सेस प्रत्यक्ष प्रॅक्टिकल शिक्षणावर जास्त भर देतात. हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने हँड्स ऑन बिल्डर्स असतात. या कोर्सेसचा सर्वात मोठा फायदा काय माहिती आहे? हे कोर्सेस पूर्ण झाल्यावर विद्यार्थी लगेच नोकरी सुरू करू शकतात किंवा थेट एखाद्या संबंधित पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवू शकतात, ज्याला लॅटरल एंट्री म्हणतात. म्हणजे ज्यांना व्हिडिओ गेम्स तयार करणे, फॅशन डिझाईन करणे किंवा प्रत्यक्ष मशीन्स बनवणे या जास्त रस आहे, त्यांच्यासाठी हा एक अतिशय उत्कृष्ट आणि थेट मार्ग आहे. आता यातले जे व्होकेशनल आणि ITI कोर्सेस आहेत ना, ते खऱ्या अर्थाने फास्ट ट्रॅक स्किल मास्टर्स आहेत. 1 ते 2 वर्षांच्या या कोर्सेसमध्ये वेब डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी किंवा ग्राफिक डिझाईनचं अगदी थेट ट्रेनिंग दिलं जातं आणि रोजगाराच्या संधी खूप लवकर मिळतात. तसंच अशा काही व्यक्ती असतात ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाऊन लोकांची सेवा करायची असते, पण डॉक्टर होण्यासाठी लागणारी ती 10 वर्षांची प्रदीर्घ आणि कठीण वाटचाल त्यांना नको असते. अशांसाठी पॅरामेडिकल डिप्लोमा हे एखाद्या वरदानासारखे आहेत. हे आपले हेल्थ केअर हिरोज आहेत. या DMLT, रेडिओलॉजी किंवा फिजिओथेरपी असिस्टंटसारखे 1 ते 3 वर्षांचे कोर्सेस येतात आणि आजकाल आरोग्य क्षेत्रात या कोर्सेसना प्रचंड मोठी मागणी आहे. आपला तिसरा टप्पा आहे पारंपरिक विरुद्ध कृती. चला तर मग ह्या दोन्ही शैक्षणिक मार्गांची थोडी तुलना करून बघूया. आता पारंपरिक शिक्षण निवडायचं की प्रात्यक्षिक म्हणजेच हँड्स ऑन शिक्षण,
हे ठरवण्यासाठी या दोन्ही मार्गांमधला मूळ फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, पारंपरिक 11वी आणि 12वीचे मार्ग हे प्रामुख्याने थिअरी किंवा सैद्धांतिक शिक्षणावर भर देतात. ते एकाच वेळी अनेक विषयांचं विस्तृत आणि पायाभूत ज्ञान देतात. भविष्यातील मोठ्या आणि दीर्घकालीन पदव्यांसाठी हे खूप उपयोगी पडतं. पण याउलट हँड्स ऑन कोर्सेस थेट कौशल्यांवर आणि लवकरात लवकर रोजगार मिळवण्यावर फोकस करतात. इथे एकाच वेळी अनेक विषय शिकण्याऐवजी विद्यार्थी एखाद्या विशिष्ट कामात किंवा ट्रेडमध्ये पूर्णपणे प्रावीण्य मिळवतात. एकदम फोकस्ड अप्रोच. आता आपण सर्वात महत्त्वाच्या आणि कळीच्या प्रश्नाकडे येतोय. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व आणि क्षमतांनुसार हा योग्य मार्ग नेमका निवडायचा कसा? नुसती पर्यायांची यादी वाचून काही उपयोग नाही, बरोबर? विद्यार्थ्याचा मूळ स्वभाव, त्याची आवड आणि त्याची भविष्यातील स्वप्न यांची सांगड घालता येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी या 4 सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या नक्की लक्षात ठेवा. पहिली पायरी, केवळ 10वीच्या मार्कांवरून काहीही ठरवू नका. म्हणजे जर विज्ञानात 95 मार्क मिळालेत तर त्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग आवडेलच असा त्याचा अर्थ होत नाही. दुसरी पायरी, नव्या युगातील करिअर पर्यायांबद्दल मोकळेपणाने चर्चा करा. डॉक्टर आणि इंजिनियर या पलीकडे जाऊन आज AI एथिक्स किंवा डिजिटल कंटेंट क्रिएशन यांसारखे भन्नाट आणि नवी क्षेत्रे उभी राहिली आहेत, त्यांची ओळख करून घ्या. तिसरी पायरी, सायकोमॅट्रिक किंवा ॲप्टिट्यूड टेस्टचा नक्की विचार करा. यातून विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धत आणि त्याचं व्यक्तिमत्व वैज्ञानिकदृष्ट्या समजायला खूप मदत होते. आणि चौथी पायरी म्हणजे योग्य शाळा किंवा कॉलेजची निवड करणं. केवळ अभ्यासावर नव्हे तर त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर आणि कॉलेजच्या इंडस्ट्रीसोबत असलेल्या संपर्कावर जास्त लक्ष द्या. आज आपण भरपूर माहिती जाणून घेतली, पण शेवटी हा सगळा प्रवास एका अत्यंत साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. अशी कोणती सुपर पॉवर आहे जिच्याबद्दल बोलताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते? शाळेच्या नियमित अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना खऱ्या अर्थाने वेळ कसा घालवायला आवडतो याचं बारकाईने निरीक्षण करा. त्यांच्या आवडीचा तो एक छोटासा ठिणगीसारखा क्षण त्यांना त्यांच्या एकदम योग्य अशा भविष्याच्या मार्गावर घेऊन जाईल. यावर नक्की विचार करा. आणि आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.